नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे मित्रांनो. आपण बघू शकतो की राज्यामध्ये सध्या अनेक भागांमध्ये ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. मित्रांनो, राज्यामध्ये पुन्हा एकदा पाऊस वाढण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कारण बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती आणि अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र आणि राज्यामध्ये देखील काही परिसरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे जो काही दक्षिणेकडून वाऱ्यांचा वेग वाढला असून त्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी काही जिल्ह्यांमध्ये कालही पाऊस झाला आणि आज देखील राज्यातील विविध जिल्ह्यांना पाऊस झोडपण्याची शक्यता आहे. मित्रांनो, आपण बघू शकतो की सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, नाशिक या परिसरात हलका ते मध्यम तर काही ठिकाणी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. नगर आणि आसपासचा परिसर या परिसरात देखील हलका ते मध्यम पाऊस झोडपण्याची शक्यता आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या परिसरात देखील दिनांक 8 व 9 तारखेला मेघगर्जनेसह जोरदार मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. विदर्भात मात्र ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. बीड, लातूर, उस्मानाबाद या परिसरात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह जोरदार ते मुसळधार पाऊस काही परिसरात होण्याची शक्यता आहे.